पांडवांना गादी प्राप्त झाली. एक जणांना पांडव बळकट होते. येडगळेस तू. सगळ्यात बलशाली लोक कोण्या पक्षात होते तर कौरवाच्या पक्षात होते. कधीच खोटं न बोलणारी माणसं कोणाच्या पक्षात होती तर कौरवाच्या. कर्ण खोटं बोललेलं तुम्हाला कुठं सापडलं का आतापर्यंत तुमच्या वाचनात? हरी महाराज, प्रसाद बाबा सापडला तुम्हाला कुठं वाचायला भेटलं? इतका इमानदार कर्ण. चला, या कर्णाला मारण्यासाठी पंढरपुरातल्या मालकाला 19 पैकी 3 पाप करावं लागले. पाप 3. चला, चौथा वेगळा अधिकार सांगतो, वेगळा. या कर्णाला मारण्यासाठी पंढरपुरातला मालक जगाला श्रीमंत करण्याची, जगाला भिकारी करण्याची ताकद ज्याच्यात आहे तो भिकारी होऊन कर्णाच्या दारात. याच कंभयू कवचाधित कुंडलायाम. भिकारी या रूपामध्ये कवच आणि कुंडल कर्णाला मागितले. कर्ण किती श्रेष्ठ. कर्णाला फोडण्यासाठी विश्वाच्या मालकानं ते कोण्या कुळात जन्माला आलाय त्याला सिद्ध करण्यासाठी त्याची आई तिथं नेली आणि कुंतीनं पाहिल्याबरोबर पाना आलाय. पाना कोणाला म्हणते? आई. महाराज काय वात्सल्य असेल ते. महाराज फार दिवसाला लेकरू दिसल्याच्या नंतर दाढी मिशाचं लेकरू दिसल्या माईच्या हृदयातून दूध येते. त्या अर्थी त्या आईचं स्थान किती मोठं असेल याची जराशी अक्कल धरा तरुणांनी. 22.5 वर्षाचं पोरग युद्धामध्ये शेवटचे श्वास मोजते त्यावेळेला आपला मुलगा वाचावा म्हणून त्या माईनं विश्वाचा बाप भाऊ होता तिचा, त्याला स्वतःच्या दुधाचं पत्र लिहिलं. आणि 22.5 वर्षाचं पोरग झाल्यावर स्वामीजी माईच्या वक्षस्थळातून दूध आलं आणि त्याचं पत्र लिहिलं. जगदानंद कंद जगतपते द्वारकाधीश कृष्ण परमात्मा. दिवाळी पंचमीची साडी चोळी नाही दिलीस तरी हरकत नाही रे, पण आमच्या कुलाचा वंश अभिमन्यू जिवंत ठेव. वक्षस्थळातल्या दुधाची धार हे माईचं स्थान आहे. इतकं मोठं स्थान. ती आई आली. शपक पुरावा. कर्ण तू पांडवरे पहिला. शपक नाही पदराने झाकीला गंगे भितरी सोडून दिला. कर्ण तो पांडवरे पहिला किंवा दुर्वासाच्या कृपादाने 5 मंत्र दिधले त्याने. नंतर इचकायचं नाही. पण गाणे म्हणणाऱ्यापेक्षा चांगलं आहे ना. अभंग जरी असेल तरी शपक असू द्या, पण महाराज अभंग आहे ना, शपक असू द्या. गाणे म्हणण्यापेक्षा चांगलं आहे ना. कर्ण तो पांडवरे पहिला. सांग त्याला फोडायला. सांग त्याला फोडायला. कुंतीने सांगितलं, कर्ण तुला तुझ्या भावाच्या बाजूने लढावं लागते. आई माझे भाऊ कोण? मी तुझी आई आहे. मी क्षत्रियातला. वा, भगवंताचे पाय धरले. प्रभू मला कुळ दाखवून दिलंस. वा, किती छान गोष्ट आहे. देव म्हणला इतकं गोड बोलत मग कसं ऐकत नाही. चल ना पांडवाकून. अद्याप नाही. सत्य बोले मुखे दुखवे आणि काच्या दुखे, हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही दुजा. खरं बोलणारा माणूस त्या नाही देवाकडे गेला तरी त्याला विष्णूची पूजा केल्याचं पुण्य प्राप्त. पण खरं किती आमिष दाखिले असतील हरिभाऊ कर्णाला. देवानं कर्णाला सांगितलं तू जर पांडवाच्या पक्षात आला तर कौरव मरते, तुला गादीवर बसील, धर्मछत्री धरील. नाटको कोणी तुला गन लाईन, कोणी तुझ्या चपला सांभाळीन, कोणी तुझे पाय धुईन, कोणी तुला वारं घालीन, असं सगळं सांगितलं. तरी पठ्ठ्या ऐकायला. तर नंतर सांगितलं वैकुंठात देऊन टाकतो. लय मोठं लांबलचक घराणं आहे ते. एवढा मोठा कर्ण. काय त्या कर्णाची व्याप्ती. आईला सांगितलं आई माफ कर, मी जरी तुझ्याकडे नाही आलो तरी तुझे 5 जिवंत राहतील. वास कुठं पाहिजे याच्यावर सांगते. तुझे 5 जिवंत राहतील.
पण एक लक्षात ठेव, त्या 5 पैकी एकाला मारणार, फक्त अर्जुनाला. एकदा सहदेव कर्णाच्या अंगावर गेले. सहदेवाला कर्णाने मारणं म्हणजे एखादं छोटंसं टमाटा असते का बारका, आपण त्याला गावरान शेतकरी त्याला भेदरी टमाटे म्हणते, ते बाजारात येत नाहीत, अशी बारके बारके. ढकणे साहेब, ते टमाटर दाबायला किती ताकद लागते, तितकी सुद्धा ताकद कर्णाला नकुल आणि सहदेव मारायला लागत नव्हती. पण नाही शस्त्र, इतका अपमान केला. तू बुजदिल आहेस, तू नालायक आहेस, तुला युद्ध करण्याची लायकी नाही, तुला अक्कल नाही, हे तू तिकडच पाहिजेस. वाजोनिया कडी भरवावे उदर. कडी कशात वाजित येत नाहीत का तुम्हाला? तमाशात. मया झोपडीचा बांबूलय खिडका, मई झोपडी मोडल बर का. कडी कशात वाजित? वाजवोनी कडी भरावे उदर. किती अपमान केला असेल महाराज. तू अवडंबरीचं नृत्यात कडी वाजून पोट भरायच्या लायकीचा, तुला युद्ध करता येतं का? कर्ण ज्या वेळेला धारातीर्थी पडला त्यावेळेला सगळे भाऊ होते आले, पाहिला आणि सांगितलं, नकुला सहदेवा, आपल्या आईला वचन दिल तरी मी तुम्हाला मारणार नाही, याच्या करता मी तुम्हाला मारलं नाही, मला मारण्याची ताकद तुमच्यात होती. एवढा मोठा पुरुषार्थ. काय माईसाठी प्रेम, इतकं आईसाठी प्रेम या पवित्र भारत देशात सांगावा. आणि याच भारत देशातल्या एका व्यक्तीनं आईसाठी चुकीचा शब्द वापरला. तो काही सामान्य कुळातला नव्हता, सामान्य कुळातला नव्हता. मिरे मिरे कश्यपाचा नातू, मिरे 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 कश्यपाचा नातू. एकाचं नाव सांगतोय, जटायु नामे विख्यात, मिरे मिरे कश्यपाचा नातू, जटायु नामे विख्यात. या सृष्टीचं फार मोठं आधारसूत्र ज्या कश्यपापासून आहे त्यांचा नातू. हे कारण याच कुळातला, आईसाठी चुकीचा शब्द वापरला. वाटेल ते प्रयत्न केले, तर्पण केले, तर्पण. सगळ्या गंगेवर तर्पण करता येत ते बरं का, येड्यावून नाही करायचं. आमच्या आजोबाचं श्राद्ध आम्ही त्या वड्याला केलंय. नालायकेस, तुला काय कळतं का शास्त्र? त्या वडा वाहतू कोणीकडं? आपल्याकडे आगाऊपणा करायचा नाही. मीठ पदार्थातला वाईट पदार्थ आहे का? मीठ हा राजा पदार्थ आहे. मिठाशिवाय पदार्थ खावडतो का? पण या मिठानं भरलेला हात जर दुधाला लागलं तर दूध राहतं का सावकार? राहतं का दूध? नाही. मग चुकता कामा नाही. नेम चुकला, काम संपलं. एका शिकाऱ्याकडे एकच बाण होता, एकच बाण. वाघाच्या मागे लागला, हाणतो हाणतो. वाघाला माहित होतं इतकं नियमदार आहे, इतकं नियमदार आहे, इतकं नियमदार आहे, यानं हाणलं की आपण मेलच. पण हे आयटीत आल्यामुळे बाण झाडाला लागला आणि वाघ आला आणि याला खाल्लं. नेम चुकल्यावर कोण जाते? वाघ गेला का स्वामीजी? नाही, हे गेला. नियम चुकला की तसं प्रत्येक जण जात असतो. तसे म्हणून नियम चुकायचे नाही. उगा कुठे बी एखाद्यानं. मी परवाला परिक्रमेत गेल्याच्या नंतर एका व्यक्तीचं वाक्य, महाराष्ट्र इतका पवित्र आहे, या पृथ्वीवर भारत देशात असं एकच स्थान आहे की ते महाराष्ट्र स्थान आहे की त्या स्थानात जास्त संतांची जन्मस्थान, संताच्या पदस्पर्शाने पुनीत झालेलं सर्वात मोठं कोणतं राज्य असेल तर ते महाराष्ट्र राज्य. ज्याची महानता ब्रह्मदेवाला मोजता येत नाही त्याचं नाव महाराष्ट्र. पण तुमच्या महाराष्ट्रात जे दुकान चलत नाही ते तुमच्या महाराष्ट्रात टाका, ते मस्त चलत. मला मध्य प्रदेशातल्या एका महाराजांनी सांगितलं. आणि खरंच शिवजींची पूजा कशी करावी हे नर्मदा खंडात जा. तुम्ही ते गेलते गाडीने परवा, जा. कशी करावी भगवान शिवजींची पूजा, रामप्रभूंची आरती कशी करावी, जगदंबेची आरती कशी करावी, गणेशाची आरती कशी करावी, त्या लोकांकडनं शिका. आपल्याकडे इतकं गोड सांगितलेलं, इतकं गोड सांगितलेलं, पण आपलं काय झालं माहिती आहे का? आपल्याला एक बी प्याराच वाटत नाही. जेवारीच जवस काढलं.
ज्वारीत शेंदड टाकले. टाकू द्या ना, टाकू द्या ना, टाकू द्या ना, टाकू द्या ना. पण शेंदडाचं बी कडू असते का गोड? कडू. आणि गोड वाळकाची शेंदड होत असते का? नाही. शहाणे शेतकरी ज्या वेळेला ज्वारी पाडायची त्यावेळेला मग शेंदड आणायचे, बैलाला ते दोडे आणायचे, बैलाला चारायचे. महिना महिना दोडे बैलाला, बैल बम सुटायचे. काही प्रणाली होती, नियमावली होती, सगळ्या गोष्टी होत्या. आपला काही बी बाखळाचा कोणते नियम आपले मिसळूनच, त्याच्यामुळे आपल्याला पुण्यच नाही, आपल्याकडे पुण्यच नाही. तर्पण केलं, चर्मणवती नावाच्या गंगेच्या तीरावर तर्पण केलं. वंग देशाचा राजा कर्ण, या कर्णाचं लग्न ज्या गंगेच्या तीरावर झालं त्या गंगेला चर्मणवती नावाची गंगा म्हणतात. त्या तीरावर तर्पण विधी केला, पण पाप संपत नव्हतं. शेवटी एक सिद्धांत सांगतो, वास द्यावा पंढरीचा. वाटेल ते प्रयत्न केले. महाराज एवढ्या मोठ्या कुळातलं लेकरू काय सामान्य वाचित असेल का गावसाहेब? खूपसे प्रयत्न केले, खूपसे प्रयत्न केले, पण हातबल झाला. शेवटी एका साधकानं सांगितलं, या पापातून मुक्त होण्यासाठी पंढरपूरला जाय. आता पंढरपूरला जायचं, पण नौकर आहे दुसऱ्याचा, बिना पैशाचा नौकर आहे, नौकर आहे सूर्यनारायणाचा. आणि या अरुणाशिवाय रथ हाकताच येत नाही कोणाला. एक दिवस जर अरुण गैरहजर राहिला तर आपण म्हशीला वगैरे सोडायचे कवा? एक दिवस जर अरुण गैरहजर राहिला तर गाईला वासरं सोडायचे कधी? एक दिवस गैरहजर राहिला तर आपण सडा टाकायचा कधी? एक दिवस गैरहजर राहिला तर आपण भगवान शिवजीला पाणी अर्पण करायचं कधी? एक दिवस गैरहजर राहिला तर पांडुरंगाला मंजुळा अर्पण करायच्या कधी? एक दिवस जर गैरहजर राहिला तर गंगेची आंघोळ करायची कधी? आपल्या बापाची जहागिरी गंगेत कधी बी आंघोळ करायला? महाराज न्यायशास्त्र ज्यानं केलंय त्यानं चुकीच्या टायमाला आंघोळ केली. वाक्य जरा नीट ऐक जा. आपण फार पवित्र संप्रदायातली माणसं आहे, पोकळवादी कारभार नका घेत जाऊ. न्यायशास्त्र कोणी केलं? गौतमानं. न्यायशास्त्र. न्याय किती आहेत हरी महाराज? 10 न्याय, 10 न्याय. आपल्या कोर्टात किती वापरीत आहेत? तुम्ही नका उत्तर देऊ, अंगावगाराने. आपल्या कोर्टातले न्याय म्हणजे चाळणीत पाणी, चाळणीत पाणी. चाळणीत पाणी येत असता गावसाहेब? नाही. चाळणीतल्या ताराला चिटकलेला पाण्याचा थेंब इतका जरी हस्तिकविटन्य न्याय आपल्या कोर्टात जर आजमावला तर अत्याचार करणाऱ्या माणसाला तिसऱ्या दिवसाचा सूर्य पाहता येत नाही. याला हस्तिकविटन्य न्याय म्हणतात. या न्यायाला हस्तिकविटन्य न्याय म्हणतात. त्याचा कसा असतो ते जाऊ द्या, एवढं काय गुत थोडंच घेतलंय मी. आणि मी का जज आहे का? मी वकील आहे, मी 7वी पास आहे. कशाला जिला पिठल्यातले गोळे फुटणं तिनं बासुंदीच्या कशाला नादी लागायचं आहे का नाही? हा, जिला गौऱ्या लावताय ना ती म्हणली मी धिरडे करते. म्हणलं राहू दे, पिठाचा नाश होईल चतुरा, राहू दे, कशाला येड्यावानी करायली तू? तुला गौऱ्या लावताय ना, कशाला तू आता धिरडे करायली? तसं मी उगा आगाव पण आहे माझा तो. याला हस्तिकविटन्य न्याय म्हणतात नागरी सर. मग हा न्यायशास्त्र करणारा मुनी श्री गौतम महामुनी. अधिकारी किती? ज्यानं साळी पेरल्याच्या तिफन आणल्याच्या नंतर ज्याच्या पत्नीनं साळी पेरल्यावर तिसऱ्या मुरडानात तिफन आल्यावर पहिल्या मुरडानातल्या साळी कापता येत होत्या. प्रजन्य कालां रिक्तो शिरुदयां जठरानलो तृप्तान्वसायां भनंगान वृत्ती खलु साधवेना तृप्तावसायां यत साधवेसी. त्या काळात साधूला भिक्षा मागितल्यावर सुद्धा काही भेटत नव्हतं. या साधूंना भिक्षा मागायची वेळ येऊ नये म्हणून त्या न्यायशास्त्रीच्या पत्नीनं साळी पेरल्याच्या नंतर तिसऱ्या मुरडानात गेल्यावर साळी कापायला येत होती. आणि साधू जीव घातले, तिचं नाव स्वामीजी अहिल्या. एकच चुकलं हो, एकच चुकलं. फक्त पुराणानं सांगितलेल्या व्यतिरिक्त गंगेत आंघोळ केली. आपल्या तर लय गोड काम. आषाढीला जाण्याचा लय जोर, आणि आषाढीची द्वादशी बार्शीत सोडायचा तर लय छंद. नाही गर्दी होती बापा. टाक द्वारका चपात्या, टाक पटपट. एकादशीला चपात्या केल्या पंढरपुरात. हो, पिठल्या सगळ्यात चपात्या टेम्पूत टाकल्या. आणि पिठलन चपात्या एकादशीच्या दिवशी केलेल्या चंद्रभागा वलांडून बाहेर आल्या. आणि बार्शीत उजळड्या एकादश सोडली, द्वादश सोडली. भक्षंती गौमासा समंत्या.
महाराज शहाणी माणसं द्वादशीच्या स्वयंपाकाला जर जिलेबी करायची असेल तर टाळीत होते, कारण जिलेबीचं पीठ लावायला एकादशीचा पर्व काळ लागतोय, आणि एकादशीच्या दिवशी जर जिलेबीचं पीठ लावलं असेल तर ते द्वादशीच्या दिवशी खाता येत नाही, ते गौमासा समान, हे शास्त्र आहे. म्हणून द्वादशी सोडायला शक्यतो तिसरा प्रहर सुरू झाल्याच्या नंतर स्वयंपाक सुरू करायचा, असा सिद्धांत. आपल्याला किती जोर पंढरपूरला जायचे आणि पार माजलगाव मध्ये आल्यावर द्वादश सोडायची. मंजुळीनं चपात्या तिथं केलत्या तिथं बाई 12लाच उठली, एक कुठं न गेली, एक इतक्या गाऱ्यात आंघोळीला गेले बाई, कना 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 उंडा एवढा मोठा तिंबला, यायच्या मड्यावर चपात्या घातल्या. तो मड आमुष्याच्या दिवशी निघू मंजुळी, तुला कोण सांगितलं हा नालायकपणा? न्याय सांगतोय. काय चुकलं? 2 देवानं नालायकपणा केला आगाव साहेब. 2 देव हे नालायक कोंबडी झाली, कोंबडी. कोणते देव होते? घरी गेल्यावर पा गुत्त थोडं घेतलं मी. या देवानं कोंबड्याचं रूप घेतलं आणि रात्री 2 वाजता एका पवित्र महात्म्याच्या दारात बोंबलले, आणि साधूला वाटलं ब्राह्मी मुहूर्त सुरू झालं. टाकणे साहेब साधू आंघोळीला गेला, आणि आंघोळीला गेल्याच्या नंतर आई साहेबांना शाप दिला, अरे माझा निद्रा काळे, माझा निद्रा काळे रे, माझ्या निद्रा कालेत तो माझा का भंग केलास? पतिव्रता स्त्रीला बाटण्याचा योगी अहिल्या बाटली. आम्ही परिक्रमेत चाललो, आम्हाला उशीर झाला. त्यांनी सांगितलं 7च्या नंतर 6:30च्या नंतर तुमच्या सोबत एक पूजेची पोटली, त्याच्यात नर्मदा मैयेचं जेल आहे, तुम्ही 7च्या नंतर प्रवास करायचा नाही. त्याला हात जोडले, दादा आम्हाला थांबू देताल का? 6.5 कोटीची राईस मिल, तांदूळ तयार करायची फॅक्टरी, त्याला हात जोडे. आम्हाला सुद्धा चला वाटत नाही, पण मुक्काम कुठं करावा? त्यानं 6.5 कोटीच्या कंपनीत आम्हाला 4 जणांना आसरा दिला. मी त्याला विचारलं, तुम्ही आसरा का दिला? त्यानं सांगितलं, माझ्या इथं मूल्यवान वस्तू पडलेल्या आहेत, तुम्ही अनभिज्ञ माणसं आहेत, तुमचं मी आधार कार्ड पाहिलेलं नाही, पण आमच्या या नर्मदा खंडामध्ये असा सिद्धांत आहे, 7च्या नंतर मैयेचं चल घेऊन प्रवास करणं हे निषेध आहे. माझ्यासारख्याकडे जागा असताना जर तुम्हाला दिली नसेल तर त्याचं पाप मला लागते, याला म्हणतात वागणं. काय नियम सांभाळीत असतील, किती नियम सांभाळीत असतील. अमरकंटकच्या अलीकडे एक छोटंसं जंगल आहे, त्या जंगलामध्ये आदिवाशांचं वास्तव्य आहे. आम्ही तिथे आलो. नियम सांगतो, एक नियम चुकला फक्त, वास द्यावा पंढरीचा. टाइम झाला का आपला? नाही होय, म्हणजे काल्या पुस्तूर सुरू ठेवायचं पाहायचं. आम्ही तिथे आल्याच्या नंतर आमच्या सोबत एक पुण्याची व्यक्ती होती, एक नेवाशाचे होते, आमच्या इथले रणजितराव, मी, आम्ही 4 जण होतो, आणि 3 माणसं आम्हाला पुन्हा भेटले. त्या गावात दिवस माळाला आणि तिथल्याला विचारलं, आम्हाला विश्रांती पाहिजे म्हणे. इथे फक्त शाळा आहे, ते हिंदी भाषित होता. इथे एक शाळा आहे आणि त्या शाळेमध्ये थांबायला काही हरकत नाही, पण त्याच्या चाव्या गुरुजी घेऊन जातात. इथून 9 किलोमीटरवर गाव आहे, त्या गुरुजीकडे चाव्या असतात, आमच्या इथं थांबायची व्यवस्था नाही. मग आता असं गाव भेटल्याच्या नंतर प्रवासी सरपंचाकडे जात असतात, सावकार तिथल्या. मग त्या 2 गाई 2 बैल असे पांढऱ्या रंगाचे घेऊन जात असताना त्याला तोडक्या मोडक्या हिंदी भाषेत मी बोलत होतो. इथे सरपंच त्यानं सांगितलं, ते व्यसनी आहेत, ते मद्यपान करणारे आहेत आणि त्यांच्याकडे तुम्ही थांबू शकत नाही. चलता चलता त्यानं बैलाला असा हात उगारता त्याचं ते फाटकं तुटकं शर्ट बाजूला सरकलं, त्याच्या गळ्यातली तुळशीची कंठी दिसली. आमच्या सोबतच्या 6 लोकांना सांगितलं, आपली थांबण्याची व्यवस्था झाली. ते म्हणले, काय बोलता? ज्या गावातला सरपंच दुपारपासून पितोय त्या गावातला गाई वळणारा कसा थांबू देईल? मला खात्री होती ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे ते आपल्याला रात्रभर झोपू देईल. आणि मग आम्ही त्याच्यासोबत 20-25 मिनिटं चालत जवळ आल्याच्या नंतर त्याला एकच विचारलं, हिंदी भाषेत बोलत होतं, दादा आम्हाला थांबायला मिळेल का हो काही?
तिकडं बाबा आणि महाराज फार आदरयुक्त बोलतेत बरं का मध्य प्रदेशातले लोक. आइये प्रभू इतकं बोलतेत बरं. मला असं वाटतंय आपल्या महाराष्ट्रातल्या बायकांनी नवऱ्याला जर प्रभू म्हणलं ना तर अशी कोणी बाई असली ना तिच्या मी चपला सगळं पाय पडत म्हण जाईन नवऱ्याला प्रभू माय म्हण जाईन. हा महाराजाच्या पाया पडते, नवऱ्याला बोट मोडून शराब देती, पाऊस बंद होईल बाई तुझ्या भागात त्या. विनोद नाही माझ्या माईनो, नालायकाच्या नादी लागू नका, मूर्खायचं ऐकू नका. आपल्या पतीसारखा जगात देव दुसरा कुठला मोठा नाही. ऐका येड्या बाळायचं, ह्या देवाला जाईन त्याला जाईन याला जाईन. आमच्याकडे नाही, ह्यांनी सटवाईला बोकड्या कापला आणि माझ्या भाचीला मुलगाच झाला. तुझ्या नवऱ्याला कापायला पाहिजे होतं, तुझ्या भाशीला 11 पोरं झाली असती. हो, उभा कापायला पाहिजे होता तुझा नवरा उभा. हो, आणि सटवाईला मुंडक्याकून खाऊ घालायला. सेंदरी हेंदरी रेवते. आम्ही मग विश्रांती करता गेलो, पण घरात हवा येत होती. त्यांनी शेकोटी तिकडे आहे मध्य प्रदेशमध्ये, कोट्याधीश लोक सुद्धा शेकोटी करतात, परंपरा आहे, आदर आहे त्यांच्याकडे. खाण्याची पंचायत. हे 6ला 6 म्हणले झोपा कशा येत्या. त्याला म्हणलं आम्हाला पीठ भेटन का. ते म्हणलं गिरणीवाल्याकडे इकत भेटन. त्याच्याकडे गेलो तर काहीच नाही. शेवटी त्याची बायको म्हणे आपल्याला राशनचे गहू 9 किलो आलते, त्याच्यातले 4 किलो दळले, त्याला 2 किलो इकत द्या. म्हणले 100 रुपये किलो पीठ लाईन. आम्ही शेरक्स 2-1 किलो पीठ त्यांच्याकडून घेतलं. नियम सांगतो या पवित्र देशातले नियम, किती पवित्र लोक आहेत, आणि नियम चुकल्यावर काय होते. आम्हाला पीठ दिलं. पीठ दिल्याच्या नंतर आमच्याकडे तेल नाही काय नाही. आम्ही ज्याच्याकडे थांबलो त्याच्याकडे खरंच तेल नाही. कणिक मळली, आमच्या सोबतचे म्हणले चपात्या करायच्या असतील तर तेल नाही, बाकी करता काय. त्याच्या सगळ्या 2 किलो पिठाच्या चपात्या केल्या. आपल्या बायका पुरणपोळी जशी दुमडीतात तशा 4-4 घड्या केल्या, ठेवून दिल्या. आणि मग त्यांच्यातली एक जण म्हणले आमच्या इथं किराणा दुकान आहे, आणि मग तेल आणलं. जिऱ्याची पुडी आणली 5 रुपयाची, फोडणी दिली, तेलाला पाणी टाकलं, आणि त्या सगळ्या चपात्या उकळल्याच्या नंतर आम्ही त्या सगळ्या 7 लोकांना त्या चपात्या खाल्ल्या उकळलेल्या. आणि मग म्हणलं तुमच्या पिठाचे पैसे किती झाले. खिशाला हात घातल्याबरोबर त्याची आजी आली आणि तिनं सांगितलं. ती त्यांच्या भाषेत बोलत होता. मी त्याला विचारलं काय म्हणाली. पैसे घेतले नाही आमच्याकडनं. तर का घेत नाहीत तुम्ही, 2 किलो पीठ आम्हाला विकत दिलं. त्यानं त्याच्या भाषेतून मराठीत मला असं हिंदीत सांगितलं, मला कळालं. आमची आजी म्हणली आपल्या 2-3 पिढ्यापासून आपण आदिवासी अत्यंत गरीब आहोत. आत्तापर्यंत माझं लग्न झाल्यापासून परिक्रमा करणारा आपल्या इथं कोणीच आला नाही, आणि 2 किलो पीठ विकत घेऊ नकोस विकत पीठ. आम्ही त्याच्या मुलीचं दर्शन घेतलं. त्या 6 लोकांनी फुलाची पाकळी दिली. मला तर बरंच होतं, तुमचेच पैसे होते माझ्याजवळ, मी जरा बरे दिले. माणसाच्या डोळ्यातून पाणी आलं. त्यानं मी सांगितलं तू एवढूशा पैशासाठी रडतो कशाला. ते म्हणला मुलगी 11वीला आहे आणि 15 दिवस झालं बिघाडायला मोबाईल दुरुस्त करायला पैसे नाहीत. 15 दिवस झालं बिघडलेला मोबाईल दुरुस्त करण्यासाठी पैसेच नाहीत. असू दे म्हणलं, काय हरकत नाही, पुन्हा 500 रुपये धर. त्या दिवशी गळ्यातल्या माळीला हात लावला आणि सांगितला या गावामध्ये मी जसा शेतकरी झालो तसं मला 10-15 क्विंटल फक्त तांदूळ होते. नुसते भात शिजून खाणारी माणसं मिठासोबत. मीठ पण असं पांढरं शुभ्र भेटायचं नाही. माळीवर हात ठेवला रमेश बाबा त्यानं. आता इथून पुढे गावात येणारा परिक्रमावासी मी उपाशी जाऊ देणार नाही. काय नियमाची प्रणाली, किती मोठी नियमाची प्रणाली. आम्ही अमरकंटकमध्ये पोचून खाले
पुढे खाली सक्रिया नावाच्या गावात आल्याच्या नंतर त्याचा फोन आला. मोठी एक समिती आमच्याकडे आली आणि त्या समितीनं आमच्याकडे 10 क्विंटल तांदूळ, 2 क्विंटल गव्हाचं पीठ आणि पूर्ण शिधा सामग्री आणून दिली आणि चांगल्या प्रतीच्या लाकडाचा एक मंडप, त्याला चांगल्या प्रतीचा कपडा लावून 50 गाद्या माझ्याकडे सगळी व्यवस्था करून दिली. नियम गोड वागणाऱ्या माणसाला किती उंच नेऊन घातलं. गावातले भलाढ्य लोकांकडे ती सेवा नाही. ती चांगलं केल्याच्या नंतर नियम थोडासा चुकला. न्यायशास्त्रीच्या पत्नीला कलंकित व्हावं लागलं. न्यायशास्त्रीच्या इतका आईला वाईट बोलले, नियम चुकला. सांगितलं जा पंढरपूरला. पंढरपूरला जाण्यासाठी देह मानवी लागतो. मालकाला सांगितलं मालक आयुष्यभर तुमचं काम केलंय, या कामाच्या बदल्यात काय देताल? मागताल ते देऊन टाकेल. सूर्यानं सांगितलं माग, मला मानवी शरीर द्या, पण पंख अर्धे हात पाय अर्धे होते. माणूस हो म्हणल्याबरोबर बिना हातापायाचा माणूस झाला. त्या माणसाचं नाव श्री गुरु कुर्मदास. त्या माणसाचं नाव श्री गुरु कुर्मदास. लवळला समाधी आहे कुर्मदासांची, अरुणाचा अवतार. मग गरुड अरुणाचे भाऊ कुर्मदास लोटांगण घेत घेत पंढरपूरला चालले. गरुडानं वरी पंखाची सावली धरली. अरुणानं बोभावले, गरुडा ए दादा खाली ये. वरनं सावली पडत नाही का अरुणा? नाही रे दादा. अरे तू सावली धरायची गरज नाही. ज्या माझ्या मालकाच्या प्रकाशानं जे गवत जळून गेले, त्या मालकाचा प्रकाश माझ्यासाठी शीतल झाला आणि पृथ्वी थंड आहे. देवाला विनंती केली, माझा भाऊ इतका प्रयत्न करतो, प्रभू आणा ना त्याला, आणा ना, आणा ना. भगवान म्हणतात काही काळजी करू नकोस गरुडा, आणायचं नाही, मीच तिथं जातो. भगवान तिथं आले, मांडीवर घेतलं कुर्मदासाला. फक्त मला सांगायचं नामदेवराय पंढरीत जागा का मागतात. आणि मग कुर्मदासानी देवाला विचारलं, देवा इथपर्यंत आलात, मी तुमच्या मांडीवर प्राण सोडणारे सगळं झालं, पण मी एका पाप फेडण्यासाठी इथपर्यंत आलो. माझ्या आईला मी वाईट बोललो होतो, नाना प्रकारचे तर्पण केले, पण त्या पापातून मुक्त नाही. हे पाप संपलं का? विटेवरच्या मालकाच्या डोळ्यातून पाणी आलं आणि कुर्मदासाच्या तोंडावरून हात फिरिला. दादा ज्या दिवशी पंढरपूरला जाईन म्हणलास का, ज्या दिवशी सूर्यनारायणाला पंढरपूरला जाचं म्हणलास का, त्याच दिवशी पाप संपलतं. त्याच दिवशी पाप संपलतं. महाराज जगाला प्रकाश देणाऱ्या सूर्याचे सारथी अरुण यांच्याकडचा एक मातोश्रीचा कलंक काही केल्यानं धुतल्या जात नव्हता. ते फक्त पंढरपूरचा रस्ता धरल्यावर ते कलंक धुतो. म्हणून वास द्यावा पंढरीचा, पण पंढरपुरासारखं नाही. सदा संग हरिदासाचा. ऐकता 5 मिनिटात का घेऊ विठोबा रुक्माई. हरिदासाची ताकद किती मोठी. रोज असंच म्हणतात का स्वामीजी तुम्ही? आता लोकच्या 7 कीर्तन करायला असंच पिळलं का तुम्ही चरकात? नाही. मॅच बरं कुठं तुमच्या आश्रमात म्हशी घातल्या. चला मोठ्यांचा आदेश. हरिदासाची संगती का? महाराज तुम्हाला हरिदास भेटल्यावर किती फायदा होईल सोडून द्या. पंढरपुरातल्या मालकाचंच हरिदासानं भलं केलं.
हरिदास जर पंढरपुरातल्या मालकाला नसता भेटला ना तर पंढरपुरातल्या मालकाला तुमच्या आमच्या दारात भीक मागावं लागली असती. भीक. भगवान विष्णू परमात्म्याला भीक मागावं लागली असती. इतकी हरिदासाची ताकद. 5 मिनिटात ऐका रमेश बाबा. महर्षी सांदीपनीच्या आश्रमावर 23 लोक शिकायला. 23. त्याच्यातल्या दोघांची नाव ऐका. भगवान द्वारकाधीश कृष्ण परमात्मा म्हणजे पंढरपुरातला बाप सेठजी एक विकाची, आणि दुसरे सुदामदेव. 23 मधले 2 बस झाले. काय करायचे आपल्याला? जेवणाच्या आधी जेवणाच्या नंतर एक गोळी बस झालं. काय करायचं? पाठचं पाठ जाणे, पण उग कशाला ताण घ्यायचा. 2 23 पैकी 2. तर जग ज्याच्या ताब्यात आघाव साहेब तो एक विद्यार्थी, आणि जगाच्या बापाला ज्यानं शाबीत ठेवलं ते सुदामदेव एक विद्यार्थी. कायच विद्यार्थी गोड. आणि सरपण आणायला निघाले. महाराज गुरुच्या आश्रमावर कसं राहा, नुसते उपरणे हाणण्यापुरतच, त्याचे धोत्र हाणण्यापुरतच. कोणी गुरुला सत्कारात शाल घातली की ओढी. मागच्या जन्मात का जाळ वाढायला होता का सुंबळ्या तू? जरा हिशोबात राहणं रे. काय गुरुच्या सानिध्यात कसं राहा. जा सरपण आणाय. सरपण आणायचं कोणतं महाराज? किती न्याय असन. शुष्क काष्ट जरी का निसर्गाची या उजगरी, उष्ण काला खंड बोहरी. उष्णतेनं पाण्याची अपुरता भाग किंवा कशानं तरी उन्मळलेल्या आपण मत्या वाळलेल्या झाडाची लाकडं आणणं हा न्याय. ओलं तोडून नाही. शास्त्र आपण जे यज्ञाला संविधान आणतो का आपलं आणि दाढीवाल्या बोकड्याचं सारखंच. आमच्याकडे जगदंबेचा होम आहे, हवन आहे, तर्पण विधी आहे, संविधान आहे. लुचायतला झाड. अरे मागच्या जन्मात का शिळीचं पोरग होतास का काय तू? काय त्याला शास्त्र आहे, नियम आहे. हे बा आवताला दांडी चोडायची असेल ना तर शुद्ध पक्षात तोडीत नसते. जास्त किडा लागतो. रमेश बुवा तुम्ही आवत हाणलं नाही. हाणलं का महाराजांना आवत? तुम्ही बी नाही. बघा ना माझ्याकडे. तुम्ही पण नाही. हरी महाराज तुम्ही बी नाही. चांदण्यामध्ये झाड तोडलं की त्याला कीड लागत असते. म्हणून आपल्याकडे वद्य पक्षात शहाणी शेतकरी. वाक्य नीट आहे का? शहाणी. गाठीचं येटण घेऊन फिरणारा सुंबळ्या त्याला काय कळत असतं? कवा काय तोडावं कधी काय तोडावं. शास्त्र आहे त्याच्या पाठीमागे. कधी काय तोडायचं नसतं. शेतकऱ्यांना अपरन्न काल जपायचा असतो. अपरन्न कालामध्ये पेरणीचा सुयोग वगैरे त्याचे मूर्त असतात. सगळ्या गोष्टी असतात. दिवसाकाठी 200-200 रुपयाचे घुटके थोत्रात घालतो, पण 40 रुपयाचं पंचांग घेता येत नाही. ही मोठी शोकांतिक आहे. आता हे तंबाखूच्या बाबतीत तर मी बोलणं बंद करायलो. आता 90% आपली महाराष्ट्रातली लोक परिक्रमेला जाते. ओंकारेश्वरून परिक्रमा उचलली, रत्नासागरला आलो तर आपण त्याला रेवासागर म्हणतो. तिथून मग नावेचा 2.5 तासाचा प्रवास. तर कोणी लोकांना समुद्राला सोडायला नारळ घेतलं, कोणी उपरणं घेतलं. म्हणजे समुद्राला आहेर करायचा, त्याचा जावायचे समुद्र आणि यायचा आहेर घेत असतो समुद्र. कोणी उपरणं घेतलं, कोणी म्हणले हो ते सगळं ते काय काय घ्यायचं. अजून पुन्हा काही सांगा. हो सगळा बाखळा घेतला. मी काय नाही घेतलं. मध्य भागात आल्याच्या नंतर कोणी नारळ सोडायलंय, कोणी उपरणं सोडायलंय, कोणी जानवं सोडलं, कोणी चुनरी सोडली म्हणजे नर्मदा मैयाला. आणि याच सोडणार आहे ना त्या समुद्रात तंबाखू खाऊन थुकले. पावन यांना नर्मदा, पावन यांना समुद्र. महाराज ज्या माणसाने ज्या हातानं नारळ सोडला त्याच हातानं तंबाखू चोळून थुतरातून चघळून ती तंबाखू समुद्रात थुकली. नावाडी कसा माझा थुकू देईल? माझ्यापाशी बसले मी कसा थुकू देईल? ह्या लोकांना किती बाऱ्या नर्मदेत यांना पुरलं तरी मोक्ष नाही. नियम फार विचित्र. आपल्या नियमात वागलं पाहिजे. नियमात वागावं. काय काही नियम. सकाळीच बाई 3लाच उठते, भगवान शिवजीला पारिजातकाचे फुलं वाहते बाई, झाड दुसरीनं लावलं, पाणी तिनं घातलं आणि ही मेंढीचा अवतार सकाळीच गेली झाड तोडायला.
कळीच. तुमच्या झाडात झाड लावा ना दारात जिजी. बाई ते पाला पाचोळा झाडण्यासाठी माझी कंबर वाकत नाही. इल्डिंग झाडी तुझ्या कंबराला इल्डिंग. तुझ्या दारात झाड लावित नाही, पाला पाचोळा झाडायचा कटाळा येतील, दुसऱ्याची फुलं चोर येतील. चोर सोसायटीचे अध्यक्ष. मूर्खपणा आहे. विनोद नका मान. हे चुकीचे काम आहेत, अशी चुकीचे. चला जाऊ द्या. काय सांगू लागलो? सरपण आणायला गेले, इथपर्यंत झालं. सरपण आणण्यासाठी जगाचा बाप आणि एक वारकरी दोघ जण निघाले. महाराज संगत हरिदासाची का करायची? किती मोठा फायदा आहे हरिदासाचा. इतकंच आहे का? सदा संग हरिदासाचा. निघाल्याच्या नंतर तेवढ्यात एक महात्मा आले. भिक्षा देहि मा. ओ स्वजास्तिद पारणियो भिक्षास्तितो जलभयदिनावजत निरेना खलु यामृक्त हृदयो भो भिक्षा सपुनितो सदेशां भारतेषु तटायां गंगोदकाना य कृपा पात्रेण देवतरुयं साक्षियो मयि तुलसीयां साक्षयो सनारायणो हरिहरायो. तुळशीत महादेवाची पिंड. सपवित्रोति साक्षायां भिक्षां देहि मा. बाईने सांगितलं माफ करा, आपल्याला देण्यासाठी काही नाही. ठीक आहे. बाईकडे पसाभर हरभरे होते. सदा संग हरिदासाचा. पसाभर हरभरे बाईकडे. हरिदासाची संगत किती चांगली. पसाभरच हरभरे. बाईनं का दिले नाही? बाईच्या लक्षात होत कोमल लेकर सरपण आणायला चाललेत, काय खातील. आणि त्या हरभऱ्याची कपड्यात बांधलेली गाठ सुदामदेवाच्या हातात देऊन टाकली. महाराज त्रिकाल ज्ञानी साधू होता. काय नाव असेल त्या साधूचं सांगता येईल? किती भागवत ऐकले मला पुरा. आता उद्याचा काला झाल्यावर पण किती रामायण ऐकले, किती शिवपुराण ऐकले. 5 रागीट साधूपैकी एक साधू रागीट होता. तो त्या साधूचं नाव आहे दुर्वास. भिक्षां देहि मा. त्रिकाल ज्ञानी साधू. साधून त्रिकाल ज्ञानाला लक्षात घेतलं. बाईकडे हरभरे होते मुठभर. बाईने लेकराला दिले, पण एवढ्या मोठ्या महात्म्याला दिले नाही. बाईला शाप देण्याची ताकद नाही. का? कारण जगाचा बाप त्या बाईच्या पाया पडत होता. महर्षी सांदीपनींची पत्नी. नाव सांगता येईल का जिजी त्या सांदीपनीच्या पत्नीचं नाव? सांगा ना बाळ्याला, सांगा सांगा ना. संक्रांतीच्या दिवशी तिचं नाव घेतल्याशिवाय तुमचं वाण पूर्ण होत नाही. मालिकातल्या कुंटल भर बाया तुमच्या ध्यानात असतील. अशा लिहिल्यावर तुम्हाला रजिस्टर पुरायचं नाही. एक रजिस्टर. पण सांदीपनींची पत्नी सांगता येणार नाही तुम्हाला. वा वा, काय पुरुषार्थ. इथून सुरुवात आहे जिंतूरची. म्हणूनच काय लोक याला जितूर म्हणते. वा 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 रे वा, जितुरे होत. जाऊ द्या, लागा उद्यापासून कामाला. आणि उद्या सकाळी मला सांगा सांदीपनींच्या पत्नीचं नाव. काय ताकद बाईची. महाराज बाईच्या डोळ्यातलं पाणी पाहिल्याबरोबर त्याच्या अंतःकरणाला दुःख झालं ना. अश्रूला विचारलं, कशा करता डोळ्यातून खाली पडले? तुझ्यासारखं तिचं समुद्रात बुडून मेलंय. तुझ्यासारखं तिचा मुलगा समुद्रात बुडून मेलाय. अश्रूनं सांगितलं रामराव. विश्वाच्या मालकानं भगवान शिवजीला सांगितलं, काय सूत्र खालीवरी करायचे तर करा, पण बाईचं पोरग वापस द्या. मृतपुत्र जीवाला. आणि गुरुदक्षिणेत साधूला पोरग देऊन टाकलं. महर्षी सांदीपनीचा मुलगा समुद्र स्नानाला गेला. शिल्पी काढीत नव्हता, पण चुकीच्या ठिकाणी स्नान केलं आणि मृत्यू पावला. वापस केली. एका अश्रूची ताकद. काय शाप देता येईल स्वामीजी त्या बाईला? पण साधू शीघ्र कोपी रागीट साधू आहे. साधूनं एक शाप दिला. या हरभऱ्याचा पुरुषार्थ पाहून घेऊ. पाऊस सुरू झाला हो धीरजजी, पाऊस सुरू झाला.
आणि वरच्या फांदीवर सुदामदेव आणि खालच्या फांदीवर जगाचा बाप होता. काय आमचे सांगणारे कधी कधी सांगतेत, काय सुदामदेव हरभरे खाऊ लागले बर का, आणि काय ते हरभरे कडकड वाजू लागले बर का, आणि काय त्या कडकड हरभरी वाजण्याचा आवाज आल्या देव म्हणत होता बर का, आवाज कशाचा यालाय, तर सुदामदेव म्हणले थंडीनं दात कडकड वाजायले, आणि म्हणून भगवान म्हणले एकटाच हरभरे खालास तू भिकारी होशील, नालाय का जरा वाचून सांगा जाय सुंबळ्या, तू इतका नदीला चालला बोंगाळत तर तू ह्या पुढच्या आई किनारी वड्याला जातील ना, येडपटे का काय असं सांगत असतील का, पाहुणी ग्रंथ आणि वाचूनी पुराण सांगावे, काही कसं सांगते मला सांगा. विश्वाचा बाप ज्याचा मित्र आहे तो सुदामदेवाला भिकारी करील का, रमेश बाबा कसं करील, मूर्खपणा आहे. ऐका कारण ऐका. आणि ज्या सुदामदेवाचं देवावर किती प्रेम, ते सुदामदेव चोरून हरभरे खातील का, किती प्रेम आहे का पुढं. हरभरे खाऊन टाकले. 23 पैकी एक मित्र सोबत होता. प्रत्येक हरभऱ्याला रमेश बाबा डोळ्यातून शिप शिप पाणी पडत होतं. एक हरभरा सावकार खाल्ला ना, शिपभर पाणी पडत होतं. भीती होती त्या हरभऱ्यामध्ये. सगळे खाऊन टाकले. टरकल सुद्धा जिवंत नाही. टरकल सुद्धा गावसाहेब जिवंत नाही. शेठजी खाली उतरल्याबरोबर देवानं हात धरला. मित्रा, शनी तू एकट्याने खाल्लेस, कडकडाटून मिठी मारली. आपल्या 23 पैकी एक बी भिकारी होता कामा नये. आपल्या 23 पैकी एक बी भिकारी होता कामा नये. देवाने विचारलं, काय कन्हैया तुला माहिती आहे ना रे, अरे दुर्वासाने शाप देलता, घरात भिक्षा असताना मला दिली नाही, ही भिक्षा जो खाईन तो दरिद्री होईल. ही भिक्षा जो खाईल तो दरिद्री होईल. कोणाला माहित होतं? सुदामदेवाला. आपल्याला जर माहित असलं शेठजी हा पदार्थ खाल्ल्यावर आपण भिकारी होतं, खाऊ का? पण सुदामदेवानं देवाला सांगितलं, देवा माझं तुझ्यावर इतकं प्रेम आहे रे, माझं इतकं प्रेम आहे, मी जिवंत असताना माझा मित्र भिकारी होता कामा नये, आणि माझ्या मित्राच्या पदरात भिकार पण पडू नये कोण्याच, याच्याकरता मी भिकारी झालो तरी हरकत नाही. शनी खाल्ली. याच्याकरता सुदामदेवाला दारिद्र्य आलं. याच्याकरता सुदामदेवाला दारिद्र्य. मगाशी बोलून गेलो, महाराज सुदामदेव हरीचे दास आहेत, हरीचे दास आहेत. महाराज यमाला वाटेल ते बोलूनही पोरग वाचत नव्हतं. या सुदामदेवाच्या संगतीत वंशाचा कुलदीपक वाचला. महाराज या पवित्र हरिदासाच्या संगतीत देवाचा कुलदीपक आज दिवा लावण्यासाठी जिवंत राहतो. ही हरिदासाची संगती म्हणून सदा संग हरिदासाचा. विठोबा रखुमाई महिलांनी वगळता सगळ्या पुरुषांनी फक्त 30 सेकंद हातवरी करा. आणि तुमच्या मनानं करायचे असतील महिलांना कानापुरते तर करू शकता, कारण कुठल्याही स्त्रीनं डोक्याच्या वरी हात वरी करायचे नसते. हा श्रुतीशास्त्राचा सिद्धांत आहे. नाचणं तर मुळीच नाही. हो, पण तुम्ही कानापर्यंत हातवरी करून जर टाळी वाजिली तर माझा विटेवरचा मालक गुरुजींची फार मोठी कृपा होईल. आणि पुरुषांनी जितके वरी करायचे तितके करा. गुरु महाराज गुरु जय जय रंगनाथ सद्गुरु. 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 जय जय रंगनाथ सद्गुरु. रंगनाथ सद्गुरु. जय जय रंगनाथ सद्गुरु. जय जय रंगनाथ सद्गुरु. जय जय
ज्ञानसूर्य ज्ञानभास्कर श्री गुरु रंगनाथ गुरुजींच्या पुण्यस्मरणाचा हा सोहळा आहे. आजची जागराचा कीर्तन करण्याचा मला योग आला. मी गेल्या वर्षी संतपर अभंग घेतला होता. चला, साधूची पुण्यतिथी असेल तर बाकीच्या काही मर्यादा असं काही एवढं काही बंधन नसतं, तेही घेता येत असतो. यावर्षी आपल्या वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार मागणीपर अभंग घेतला. आदरणीय उद्योग क्षेत्रातील दाना मार्केटमधील, ज्याला आपण आडत दुकान म्हणतो पण त्याला खरं नाव